तर आज आपण लहानपणीच्या आठवणीमधले शाळेबाहेर मिळणारे हे चटपटीत मसाला समोसे बनवते। हे समोसे बनवत असताना इथे आपल्याला गव्हाचं पीठ किंवा मैद्याचा अजिबात वापर करायचा नाही। अतिशय हेल्दी असे हे समोसे बनवून तयार होतात। मुलं जर पॅकेटचे पदार्थ जास्त खात असतील तर अशा पद्धतीचे पदार्थ त्यांना नक्की करून द्या आणि हे पदार्थ तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाहीत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। तर इथे आपल्याला हे समोसे बनवण्यासाठी 2 कप रवा घ्यायचा आहे। तर इथे मी या कपाने 2 कप रवा घेतला। तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करून घेऊ शकता, त्यानेच इथे तुम्हाला 2 कप रवा घ्यायचा आहे। तर इथे मी बारीक रवाच घेतलेला आहे, तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा इथे वापरू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा इथे आपल्याला साधं तेल घालायचं आहे। तेल इथे आपल्याला कुठलंही गरम वगैरे करून घ्यायचं नाहीये, साधारण थंड तेलाचंच मोहन आपल्याला यामध्ये घालायचंय आणि सगळ्या रव्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। इथे पहा, इथे मी या रव्याला सगळं तेल छान असं चोळून घेतलेलं आहे। आता या रव्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे। पीठ इथे आपल्याला मळत असताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाहीये, मीडियम कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आणि पीठ मळत असताना इथे आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। खूप जास्त गरम पाणी नाही किंवा थंड पाण्याचा वापर अजिबात करू नका। थंड पाण्याचा वापर जर केला तरी इथे समोसे तळल्यानंतर ते मऊ पडू शकतात, त्यासाठी कोमट पाण्याचा वापर करून आपल्याला हे रव्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे पहा, इथे मी 1 कप भरून इथे कोमट पाणी घेतलेलं आहे। 1 कपापैकी इथे आपल्याला पाणी किती लागेल मी तुम्हाला अंदाज पुढे सांगणारच आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता पीठ इथे आपलं खूप जास्त टाईट नाहीये किंवा खूप जास्त सैल सुद्धा नाहीये, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं इथे आपलं पीठ मळून झालंय। 2 कप रव्याचं पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला अर्धा कप पाणी लागलेलं आहे। अंदाजा इथे मी तुम्हाला सांगितलेला आहे। आता यावरती एक रुमाल झाकून ठेवायचा आहे। कमीत कमी याला आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर इथे आपण पुन्हा एकदा याला मळून घेऊया। अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता रवा जो आहे तो अगदी मैद्यासारखा झालेला आहे, अजिबात वाटत नाही की इथे आपण रव्याचं हे पीठ मळून घेतलेलं आहे, अगदी मैद्यासारखंच दिसायला दिसतं। त्यासाठी इथे आपल्याला हे पीठ मुरू देणं किंवा भिजू देणं खूप गरजेचं आहे। कमीत कमी अर्धा तास याला तुम्ही ठेवू शकता आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तासभर ठेवला तरी देखील चालणार आहे। आता ह्या पिठाचे आपण समान गोळे तयार करून घेऊया आणि एक मोठी पोळी लाटून घेऊया। इथे मी यातला एक गोळा पोळी लाटण्यासाठी काढून घेतला, बाकीचे जे 2 गोळे आहेत ते मी ओल्या रुमालाने झाकून ठेवणार आहे। आता याची आपण पोळी लाटून घेऊयाच, पण त्याआधी इथे आपण एक चटपटीत असा मसाला तयार करून घेऊया, म्हणजे हे समोसे तळल्यानंतर लगेचच आपल्याला त्यावरती हा मसाला टाकता येईल। तर इथे मी एका बाउलमध्ये 1 चमचा लाल तिखट घेतलं, अर्धा चमचा यामध्ये मी साधं मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ घालायचं आहे आणि सोबतच 1 चमचा भरून यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे। आता हा मसाला छानपैकी मिक्स करून घेऊया। हा मसाला सुरुवातीलाच तयार करून ठेवला की जसे आपण समोसे तळून घेऊ तसे त्यावरती आपल्याला थोडा थोडा मसाला करून घालायचा आहे। एकदाच जर तुम्ही समोसे तळून घेतले आणि नंतर मसाला टाकला तर तो अजिबात चिटकला जाणार नाही, त्यासाठी हा मसाला अगोदरच तयार करून ठेवायचा। इथे आपला मसाला तयार झाला आणि आपण जो उंडा घेतला होता त्या उंड्याची आपल्याला इथे मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही पोळी मी लाटून घेते। इथे मोठी पोळी लाटणार आहे, त्यासाठी इथे मी किचन ओटा स्वच्छ करून घेतला आणि त्यावरतीच ही पोळी लाटून घेते, कारण पोळपाटावरती खूप जास्त मोठी पोळी लाटली जाणार नाही, त्यासाठी इथे मी किचन ओट्यावरच लाटून घेते। अगदी उलट सुलट करून छान असं दोन्ही बाजूंनी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायचंय, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी लाटली जाते। इथे मी एक मोठी पोळी लाटून घेतली आणि पोळीची जाडी तुम्ही पाहू शकता। आपण जे रेग्युलर चपाती बनवतो साधारण त्यापेक्षाही थोडीशी पातळ लाटून घ्यायचे, पण खूप जास्त पातळ लाटायचं नाही। आता याला आपण कटरच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने चौकोनी आकार देऊन घेऊया, म्हणजे याच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। मी हे समोसे त्रिकोणी आकारात बनवते, त्यासाठी अशा पद्धतीने कट करून घेते, पण तुम्हाला जर गोल बनवायचे असतील तर साधा आपल्याला झाकण घ्यायचं आणि त्याने याला गोल शेप देऊन घेऊ शकता। एवढं सगळं करायची अजिबात गरज लागत नाही। इथे आपण शाळेबाहेर मिळणारे त्रिकोणी समोसे बनवतोय, त्यासाठी इथे मी अशा पद्धतीने याला कट करून घेतलं। आता ह्या पट्ट्या थोड्या थोड्या अंतरावर अशा पद्धतीने अरेंज करून घेते आणि कटरच्या सहाय्याने याला ट्रायंगल आकार देऊन घेते, म्हणजे त्रिकोणी आकार इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय। हे सुद्धा खूप झटपट बनवून तयार होते, पण तुम्हाला जर एवढं सगळं करायचं नसेल तर गोल आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता। सगळे ट्रायंगल आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया। ह्याची जाडी तुम्ही पाहू शकता, चपाती जशी आपण लाटतो ना त्यापेक्षाही थोडीशी पातळ आहे,
खूप जास्त जर पातळ केली तर ते फुगली जाणार नाही आणि खूप जास्त जाड केली तर ते तळल्यानंतर मऊ पडते. त्यासाठी अगदी परफेक्ट अशी इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. इथे मी काही ट्रायंगल्स तयार करून घेतलेले आहेत. आता हे मी तुम्हाला लगेचच तळून दाखवते. एक एक इथे आपल्याला ट्रायंगल उचलायचं आहे. तेल हे कडकडीत गरम असायला हवं. तेल हे कमी गरम असेल तरी सुद्धा ह्या पापड्या फुलणार नाहीत. कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला एक एक करून ही पापडी सोडायची आहे. एक एक करून सोडली की ते छान असे फुलले जातात. एकाच वेळी जर खूप जास्त घातले तर ते काही फुलले जातात तर काही चपटे होतात. एक एक करून आपल्याला हे ट्रायंगल्स या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता जसे जसे मी ट्रायंगल्स या तेलात सोडते तसे ते सगळेच्या सगळे छान असे मस्त असे टम्म फुलले जातात. तुमची एखादी पापडी फुलत नसेल तर काय करायचं, एखादा चमचा घ्यायचा आणि चमचाने त्या पापडीवरती अशा पद्धतीने टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक पापडी इथे तुमची फुलली जाते. तुम्ही पाहू शकता इथे घातलेले सगळे समोसे आपले छान असे टम्म फुलून तयार होतात. खूप जास्त गर्दी सुद्धा करायची नाही. एका वेळी 7 ते 8 समोसे तुम्ही तळून घेऊ शकता. आता याची बाजू पलटी करायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम करून छान अशी कुरकुरीत होईपर्यंत हे समोसे किंवा ट्रायंगल आपल्याला तळून घ्यायचे आहे. इथे पाहिजे आपले हे समोसे जे आहेत ते छानपैकी सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत. मस्त असे कुरकुरीत सुद्धा झाले, त्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता आणि एकूण एक समोसा छान असा टम्म फुललेला आहे. आता हे आपण काढून घेऊया. तर इथे मी एक बॅच अगोदरच तळून घेतली होती आणि लगेचच हे दुसरी बॅच काढून घेतलेली आहे आणि आता यावरती आपल्याला सुरुवातीला जो मसाला तयार केला होता तो मसाला यावरती आपल्याला थोडा थोडा करून घालायचा आहे. आपण जी प्रत्येक बॅच तळतो ना, प्रत्येक बॅच तळल्यानंतर थोडासा मसाला त्यावरती घालायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मसाल्याची कोटिंग या समोस्यांना छान अशी चिटकून राहते. तुम्ही पाहू शकता मसाला कसा छानपैकी याला चिटकून बसलेला आहे. एक बॅच तळून झाली. सेम पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया. दुसऱ्या वेळेस तळताना सुद्धा इथे आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे. हाय फ्लेम वरतीच एक एक करून इथे आपल्याला हे समोसे या तेलात सोडायचे आहेत. तुम्ही पाहू शकता एकूण एक समोसा किती छान असा टम्म फुलून तयार होतो. शाळेबाहेर जे मिळणारे समोसे होते ना, मस्त असे टम्म फुललेले, वरून मस्त असा चटपटीत मसाला लावलेला, अगदी तसेच सेम टू सेम बनवून तयार होतात. मुलांना सारखे बाहेरचे पॅकेटचे पदार्थ देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरी स्वच्छ तेलामध्ये तळलेले ताजे ताजे करून द्यायचे, म्हणजे मुलं सुद्धा खूप जास्त आवडीने खातात. बाहेरचे पदार्थ अजिबात मागत नाहीत. पाहू शकता एकूण एक समोसा किती छान असा टम्म असा फुललेला आहे. अशाच पद्धतीने बाकी सगळे समोसे आपण इथे तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे मी सगळे समोसे तळून घेतलेले आहेत. सगळ्या समोसावरती छान असा मसाला सुद्धा लावून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकूण एक समोसा मस्त असा टम्म फुललेला आहे. याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकलेला आहे. किती छान असा खळखळ कुरकुरीत असा आवाज येतोय. आता हे सगळे समोसे आपण सर्व करून घेऊया. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे गव्हाचं पीठ किंवा मैद्याचा अजिबात वापर न करता अतिशय हेल्दी पद्धतीने स्वच्छ तेलामध्ये हायजेनिक पद्धतीने घरच्या घरी हे समोसे नक्की ट्राय करा. मुलांना सारखे बाहेरचे पॅकेटचे पदार्थ देण्यापेक्षा घरीच बनवून द्या, म्हणजे मुलं सुद्धा खुश होतील आणि बाहेरचं सुद्धा अजिबात मागत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट असे हे समोसे बनवून तयार होतात. खायला अतिशय रुचकर लागतात आणि त्याचबरोबर हे समोसे तुम्ही महिनाभर स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. पाहू शकता किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत. नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका रेसिपी बरोबर. धन्यवाद.